श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा तुमच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय, नवीन संधी आणि भावनिक स्थैर्य घेऊन येणार आहे का? रखडलेली कामे पूर्ण होतील का? आर्थिक परिस्थिती सुधारेल का? नोकरी, व्यवसाय, कुटुंब आणि आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी लागेल? ग्रहांची साथ कितपत लाभदायक ठरेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ, कर्क राशीला हा पंधरवडा कसा जाणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल आणि नव्या संधी घेऊन येणारा ठरेल. करिअर, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात हळूहळू अनुकूल घडामोडी घडतील. काही महत्त्वाचे निर्णय संयमाने घेतल्यास त्याचा मोठा फायदा होईल. आरोग्याकडे थोडे लक्ष देत सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास कायम ठेवल्यास हा संपूर्ण पंधरवडा प्रगती, समाधान आणि यशाचा ठरेल. आरोग्य. या पंधरवड्यात आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामाचा ताण आणि मानसिक चिंता यामुळे थकवा जाणवू शकतो. योग्य वेळी विश्रांती घेतल्यास मोठी अडचण निर्माण होणार नाही. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता असल्याने बाहेरील अन्न कमी खा. पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा. सकाळी हलका व्यायाम, योग किंवा प्राणायाम केल्यास शरीरात सकारात्मक ऊर्जा राहील. जुन्या आजारांनी त्रास दिला असेल तर डॉक्टरांचा सल्ला दुर्लक्षित करू नका. झोप पूर्ण घेणे अत्यंत आवश्यक राहील. रक्तदाब किंवा साखरेचा त्रास असणाऱ्यांनी नियमित तपासणी करावी. मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा लाभदायक ठरेल. घरातील सकारात्मक वातावरण तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम करेल. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करण्याऐवजी योग्य वेळी काळजी घेतल्यास संपूर्ण पंधरवडा सुखकर जाईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या काळात बऱ्याच प्रमाणात आनंददायी राहील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि अनेक गैरसमज दूर होतील. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या शुभकार्याचे नियोजन घरात सुरू होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी पुन्हा संपर्क वाढेल. जुन्या वादांमध्ये पडण्याऐवजी शांततेने मार्ग काढल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. भावनिकदृष्ट्या हा काळ समाधान देणारा ठरेल. प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा यामुळे घरातील वातावरण अधिक सुखद राहील. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या काळात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. बढती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. सहकाऱ्यांसोबत समन्वय ठेवणे आवश्यक राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि नवीन करार लाभदायक ठरतील. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे महत्त्वाचे राहील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल दिसतो. स्पर्धा वाढली तरी तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेईल. तांत्रिक क्षेत्र, शिक्षण, सेवा आणि व्यापार क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. संयम आणि सातत्य यामुळे मोठे यश मिळवण्याची संधी या पंधरवड्यात उपलब्ध होईल. आर्थिक जीवन. आर्थिक दृष्टिकोनातून हा पंधरवडा तुलनेने समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. काही रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील, अन्यथा अनावश्यक खर्च वाढू शकतो. घरासाठी किंवा कुटुंबासाठी मोठी खरेदी करण्याचा विचार करू शकता. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शेअर बाजार किंवा जोखमीच्या व्यवहारात घाई करू नका. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता वाढेल. व्यवसायातील आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. कर्ज फेडण्याची संधी मिळू शकते. पैशांबाबत कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. नियोजनबद्ध आर्थिक व्यवस्थापनामुळे हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा टिकवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला होईल. काही दिवसांपासून असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते. विवाहयोग्य व्यक्तींसाठी चांगले प्रस्ताव येण्याचे संकेत आहेत. विवाहित जीवनात परस्पर सहकार्य वाढेल. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नाते अधिक मजबूत बनेल. छोटासा प्रवास किंवा एकत्र वेळ घालवल्याने नात्यातील गोडवा वाढेल. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. प्रेम आणि विश्वास यांच्या जोरावर अनेक अडचणी सहज दूर होतील. प्रवास. या पंधरवड्यात प्रवासाचे योग चांगले आहेत. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवास करावा लागू शकतो. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन ओळखी मिळतील. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा.
महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवावीत. दूरच्या प्रवासातून आर्थिक किंवा व्यावसायिक लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास करावा लागू शकतो. प्रवासाचे योग्य नियोजन केल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील. निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची संधी मिळाल्यास मानसिक ताण कमी होईल. एकूणच प्रवास लाभदायक आणि आनंददायी ठरेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसतील. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. वेळेचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास अपेक्षित प्रगती होईल. मोबाईल आणि इतर गोष्टींमुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळा. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. आत्मविश्वास ठेवा. नियमित सरावामुळे यशाची शक्यता अधिक वाढेल. सातत्यपूर्ण प्रयत्नच भविष्यात मोठे यश मिळवून देतील. हा पंधरवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक घडामोडी, आर्थिक सुधारणा, करिअरमधील प्रगती आणि कौटुंबिक आनंद घेऊन येणारा ठरेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक असले तरी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या संधींचा लाभ घेऊ शकाल. या काळात घेतलेले शहाणपणाचे निर्णय आगामी काळात यश आणि समाधान देणारे ठरतील. हा पंधरवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र पण लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी संयमाची परीक्षा होईल तर काही क्षेत्रांत अपेक्षेपेक्षा चांगल्या संधी मिळतील. करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रगतीचे संकेत आहेत. तसेच कुटुंबातील वातावरणही आनंददायी राहील. आरोग्याची योग्य काळजी घेऊन आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास अनेक अडथळ्यांवर सहज मात करता येईल. आत्मविश्वास, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर हा पंधरवडा भविष्यातील यशासाठी भक्कम पाया घालणारा ठरेल. धन्यवाद.